प्रामुख्याने जर कधी अंकशास्त्रानुसार जर कधी आपण या गोष्टीचं विश्लेषण करायचं म्हटलं, तर हा अपघात झाला सकाळी 8:45. जर कधी 8:45 ह्या तिघही संख्येला जर कधी आपण गणित केलं, तर त्याचा जो काही टोटल निघतं ते म्हटलं म्हणजे 8. 8 म्हटलं म्हणजे शनी, 8 म्हटलं म्हणजे अपघात, 8 म्हटलं म्हणजे जीवावरती बेतणारे प्रसंग येणं, या गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जी दादांची जी जन्मतारीख होती 22/7/1959, तर ह्या जन्मतारखेत जेव्हा तुम्ही टोटल कराल, की जो भाग्यांक जो निघतो तो 8 निघतो. आणि प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं तर आज सकाळी ज्यावेळेस हा अपघात घडला त्या वेळेचं जर कधी तुम्ही टोटल केली तर त्याची टोटल सुद्धा 8 निघतं. 8 म्हटलं म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी, की जसं शनी चा प्रकोप होणं किंवा शनीच्या माध्यमातून काहीतरी अडचणी निर्माण होणं असं या ठिकाणी जाणवतं. चला तर मित्रांनो, हे सगळं काही आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार अष्टम भाव म्हटलं म्हणजे अपघात, अचानक घडणारी घटना किंवा जीवावरती बेतणारे प्रसंग. या कुंडलीमध्ये अष्टम भावावरती राहू, शनी आणि मंगळाचा हा खूप मोठा प्रभाव दिसतो. हे तिघही ग्रह जर कधी एकत्र आले मित्रांनो, तर अपघात असेल किंवा आगीच्या संबंधित घटना असतील तर ते कोणत्याही गोष्टीचा संकेत न देता घडतात. पुढील पॉईंट म्हटलं म्हणजे नवम भाव म्हणजे नववा भाव. नववा भाव म्हटलं म्हणजे प्रवासी योग. नवम भाव म्हटलं म्हणजे लांबचा प्रवास, विशेषतः विमान प्रवास. तेव्हा नवम भावावरती राहू किंवा शनीचा गोचर दशेचा प्रभाव येतो तेव्हा विमानी अपघातांचा धोका हा जास्त वाढतो. याच्या पुढचा पॉईंट आहे राहू आणि शनी योग. हा सर्वात धोकादायक गोष्ट आहे. राहू म्हटलं म्हणजे आकाश किंवा तांत्रिक बिघाड ही गोष्ट, आणि शनी म्हटलं म्हणजे काही यंत्रणांमध्ये विलंब किंवा यंत्रणा फेल्युअर. राहू आणि शनी एकत्र येणं म्हटलं म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये फेल्युअर येणं किंवा खास करून तांत्रिक बाबतीत जर कधी बघायला गेलं तर मशीनमध्ये फेल्युअर येणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये कालखंडामध्ये अपघाताचा योग हा सक्रिय होतो. चौथा आणि विशेष पॉईंट म्हटलं म्हणजे मंगळाचा सहवास. मंगळ म्हटलं म्हणजे वेग, धडक, आग आणि स्फोट. मंगळ जर कधी राहू आणि शनीशी जर कधी जोडला गेला तर तो क्रॅश योग तयार करतो. त्याचमुळे अपघाताची तीव्रताही जास्त वाढते. आता पाचवा सगळ्यात मुख्य पॉईंट म्हणजे दशा व अंतर्दशा. ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हटलं म्हणजे दशा. राहू शनी किंवा शनी मंगळ सारखी दशा जर कधी चालू असेल तर कधी त्याच वेळी कठोर गोचर जर कधी निर्माण झाला तर घटना लिटरली ट्रिगर होते. अंकशास्त्रानुसार 22 म्हटलं म्हणजे हा राहूचा अंक, 4, 8 आणि 9 या अंकाची जर कधी एकत्र ऊर्जा निर्माण झाली तर अचानक हा अपघाताचा योग वाढतो. म्हणून ज्योतिषशास्त्र हे असं सांगतं, हा अपघात हा एका क्षणाचा योग नव्हता, तर ग्रहस्थिती, गोचर आणि दशा ही एकत्र आल्यामुळे तयार झालेला अत्यंत धोकादायक कालखंड होता. ज्योतिष ही एक गोष्टीचा इशारा देतं की अनेक वेळा निर्णय आणि नियती एकदा माणसांच्या हाताबाहेर जातात. या विश्लेषणामागे कोणतीही अफवा नाही, फक्त शास्त्रीय दृष्टिकोन आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रासाठी नाहीच तर अवघ्या भारतासाठी हा फार दुःखद प्रसंग या ठिकाणी झालेला आहे. उत्कृष्ट काम करणारा नेता, उत्कृष्ट सहाय्यक नेता, उत्कृष्ट जिद्दी नेता किंवा सगळ्या गोष्टींना पुरून उरणार व्यक्तिमत्व जे होतं ते दादांचं व्यक्तिमत्व होतं, आणि त्या व्यक्तिमत्व आज आपल्यामधून हरपलेलं आहे. ते व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना फार दुःख या गोष्टीचं होत आहे. दादा दिले त्यामुळे एक राजहंस ॲस्ट्रॉलॉजी आणि माझ्या टीमकडनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. प्रसाद राजहंस, राजहंस ॲस्ट्रॉलॉजी टेक्नॉलॉजी. धन्यवाद.